मित्रांनो, गुड न्यूज आहे। TCS तर्फे ऑफ कॅम्पस भरती निघाली आहे। TCS स्मार्ट TCS इग्नाइट हायरिंग 2025 सुरू झाली आहे। खासियत याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, पण एक महत्त्वपूर्ण नोटीस आहे, तुम्ही ते बघू शकताय। फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे जे आधी अप्लाय करतील त्यांनाही संधी मिळतील, कारण की टाटामध्ये जॉब करणं अनेकांचं ड्रीम असतं आणि जी असाइनमेंट असते त्यासाठी लिमिटेड सीट असतात। त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करतील तेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला इथे संधी मिळेल ही टेस्ट देण्याची आणि तुम्ही ते जॉबला लागू शकताय। मग आता जर का तुम्हाला हा जॉब पाहिजे असेल तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत कोण कोण अप्लाय करू शकताय, कुठल्या कुठल्या ब्रांचेस एलिजिबल आहे, त्यानंतर एग्जाम कशी असणार आहे, इंटरव्ह्यू कसं होणार आहे आणि अप्लाय कसं करायचं, डिटेलमध्ये पाचही गोष्ट तुम्हाला समजून सांगतोय। त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल ज्याला TCS मध्ये जॉब पाहिजे आहे, नक्की तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, TCS कंपनीबद्दल तुम्ही ऐकूनच असाल। आता सध्या जी हायरिंग चालू आहे ज्यामध्ये तुम्हाला मोफत ट्रेनिंग मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे TCS मध्ये जॉब सुद्धा मिळणार आहे। ओके, जसं की आपण बघू शकतो इथे सगळी माहिती दिली आहे, कोण कोण अप्लाय करू शकताय। TCS च्या ऑफिशियल करियर पेजवर आपण आलो आहोत। खास करून जर तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट आहात, तुम्ही इथे बघू शकताय कोणाकोणासाठी अपॉर्च्युनिटी आहे। तर इथे बघू शकताय तुमचं सायन्स बॅकग्राऊंड आहे, म्हणजे तुमचं BCA झालेलं आहे, BSc झालेलं आहे, त्यामध्ये IT, कम्प्युटर सायन्स, मॅथ्स, डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, सायबर सिक्युरिटी, बायोकेमिस्ट्री हे जर तुमचं झालेलं आहे आणि 2024-25 पासआउट तुम्ही आहात तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। या हायरिंगला म्हणतात BSc इग्नाइट आणि स्मार्ट हायरिंग। यासाठी एक छोटीशी आणि सिंपल टेस्ट असते, ती तुम्हाला द्यायची आहे आणि ती झाल्यानंतर जर का तुम्ही BSc आहात तर इथे तुमची मास्टर डिग्री पण कंप्लीट होते आणि यांच्यातर्फे तुम्हाला जॉब सुद्धा मिळतो। ओके, TCS BSc इग्नाइट काय आहे तर इथे बघा दिले, सायन्स टू सॉफ्टवेअर प्रोग्राम अशी ही एक अपॉर्च्युनिटी आहे, ज्याचे फीचर्स तुम्ही बघू शकता। म्हणजे याची खासियत काय तर तुम्हाला एक चांगलं पॅकेज मिळतं, म्हणजे तुम्ही शिकताय, शिकल्यानंतर जे पण तुमचं पॅकेज असतं ते 2.5 पट होतं 1 ते 2 वर्षामध्ये। त्याच्यानंतर वर्ल्ड क्लास तुम्हाला लर्निंग प्रोग्राम मिळतो। जसं मी तुम्हाला सांगितलं, बाहेर जर समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करायला जाल तर तुमच्या खिशातनं कसे पण 2 ते 3 लाख रुपये जातील, पण इथे तुम्हाला मोफत मास्टर डिग्री करून मिळणार आहे। सोबत तुम्ही यांच्यासोबत काम करताय तर तुम्हाला पैसे पण मिळणार आहे, प्लस तुमची डिग्री कंप्लीट झाली तर तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळणार आहे आणि प्लस तुम्हाला इथे जॉब सुद्धा मिळणार आहे। काय काय शिकायला मिळणार आहे ते तुम्ही ते बघू शकताय। जसं की बघा, ब्लॉकचेन झालं, क्लाउड झालं, मशीन लर्निंग झालं, रोबोटिक्स झालं, डिजिटल इंजिनिअरिंग झालं, हे सगळं शिकायला मिळणार आहे आणि एक्सक्लुझिव्ह हायर एज्युकेशन अपॉर्च्युनिटी सुद्धा आहे। इथे बघा टेस्ट असते, ती जर तुम्ही चांगल्या प्रकारे पास करताय तर नक्कीच तुम्हाला हे सगळे बेनिफिट मिळणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं, तर इथे बघा हे पोर्टल आहे, यावर जाऊन आपण फॉर्म भरू शकतोय। फॉर्म भरणं अगदी सोपं आहे। इथे बघा दिलं आहे रजिस्टर नाव, यावर क्लिक करायचं आहे। आता जर आर्ट्ससाठी, कॉमर्ससाठी जर ही भरती असती तर आपण कुठे अप्लाय केलं असतं, तर आपण BPS मध्ये अप्लाय केलं असतं, म्हणजे बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस, पण आपण इथे सायन्ससाठी अप्लाय करतोय, त्यामुळे आपल्याला इथे IT या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। ओके, जर तुमचं आर्ट्स कॉमर्स झालं असेल आणि त्याच रिलेटेड भरती निघाली तर इथे अप्लाय करावं लागतं। आता आपल्याला इथे अप्लाय करावं लागणार आहे। त्यानंतर आपल्याला आपला ईमेल ॲड्रेस टाकून OTP ते टाकून फॉर्म पूर्ण भरून घ्यायचा आहे। मागे पण TCS वर आपण भरपूर सारे व्हिडिओ बनवले, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला फॉर्म भरून दाखवलेला आहे, त्यामुळे फॉर्म भरणं काही अवघड नाही। ईमेल ॲड्रेस OTP टाकल्यानंतर पूर्ण फॉर्म तुमच्या समोर येईल, मग तुमचं नाव, आडनाव, डॉक्युमेंट वगैरे सगळं तुम्हाला टाकायचं आहे। ओके, ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्हाला ते लॉग इन म्हणायचं आहे, तुमचा ईमेल ॲड्रेस कॅप्चर टाकून तुम्ही इथे नेक्स्ट करून लॉग इन करू शकताय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर अप्लाय करावं लागतील, कारण की जी टेस्ट असते त्याच्या जागासाठी जागा लिमिटेड असतात। इथे बघा दिले फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे जे आधी फॉर्म भरतील त्यांना आधी सीट मिळेल। तुम्ही जर लेट फॉर्म भराल, तुम्हाला जर जागा मिळाली नाही तर या वर्षीची संधी तुमच्याकडने निघून जाईल, कारण की बघा हे जेव्हा पण भरती करतात तेव्हा जे लेटेस्ट पासआउट असतात त्यांच्यासाठी भरती असते, जसं की 24-25 साठी आहे।
मग ऑलरेडी जर तुम्ही आता 24मध्ये झालात, पुढच्या वर्षी फॉर्म भरायला जाल तर 25-26 साठी असेल, त्यामुळे पुढच्या वर्षी तुम्हाला ही संधी मिळणार नाही. ओके, तुम्हाला काही अडचण आली तर यांचा हा ईमेल ॲड्रेस आहे किंवा हा मोबाईल नंबर आहे, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम कशी असणार आहे, तर 120 मिनिटाची एक्झाम असते, ज्यामध्ये आपल्याला न्यूमेरिकल ॲबिलिटी, व्हर्बल ॲबिलिटी, रेझोनिंग हे 3 महत्त्वाचे असतात. कोडिंग ऑप्शनल आहे. जर हे तुम्हाला पाहिजे असेल तर इथे मी बुक टॅग करून देईल, त्यावरून तुम्ही इझिली TCSचा अभ्यास करू शकताय, हे TCSची एक्झाम देऊ शकताय आणि तुम्ही इझिली पास होऊ शकताय. नेमका कशा प्रकारचे क्वेश्चन पेपर येतात, तर इथे बघा ही PDF पेपर दिलेला आहे, यामधून सुद्धा तुम्ही तुमची एक्झामची तयारी करू शकता. इथे बघा दिले कशा प्रकारचे MCQ असतात, कशा प्रकारची एक्झाम असते. ही जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकून देईल. ओके, त्यानंतर पात्रता काय असते ते ऑलरेडी मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. तुमचं एज्युकेशन काय झालेलं पाहिजे, त्यातल्या त्यात तुमचे जर बॅकलॉग आहे तर इथे चालणार नाही, बॅकलॉग चालत नाही. ओके, बाकी सगळी माहिती इथे दिली आहे. तुमचं वय 18 ते 28 पाहिजे तर अप्लाय करू शकताय. तुम्ही एंट्री लेवल रिक्रुटमेंट आहे, त्यामुळे तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे तरी चालणार आहे. ओके, हायरिंग कॅटेगरी जी तुम्हाला माहिती दिली तीच सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला पण TCSसाठी अप्लाय करायचं आहे तर बिंदास अप्लाय करा. फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, PDFची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. जे पण तुमचे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशा जॉब अपॉर्च्युनिटीज, करिअर गायडन्स, फ्री कोर्सेससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.